नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. गोडाऊनला आहे. उठलो सकाळी दोघं जण. आम्ही ऑइल पाणी चेक केलं. जरा ऑइल कमी होतं. काल पण टाकलं होतं आपण ऑइल, पण काल पण ऑइल कमी असल्यामुळे परत आता चेक केलं. ऑइल वगैरे लेवल केली जरा. दुसरा नंबर आहे आपला. काल आपण आलो पण आपल्या अगोदर एक RJची गाडी आहे ती खाली होती. ती खाली झाल्यानंतर आपली गाडी होईल. अजून 1 तासभर तरी जाईल माझ्या मते त्या गाडीला. त्याच्यानंतर आपली गाडी खाली होईल. गरमी भयानक मित्रांनो. बसलो त्याच्यामुळं जरा निवांत झाडाखाली मी आणि संतोष. आपलं तोंड हातपाय वगैरे सगळं धुवून झालं, फ्रेश वगैरे झालो आहे. फक्त आता गाडी लावलं की नाश्ता वगैरे करून येऊयात. समोर गाडी दिसते बघा लावली. संतोष बसलो निवांत बसलोय. आपली पण गाडी आहे तिथं. रात्री गाडीतच झोपलो का नंतर सिक्युरिटी म्हटलं नका झोपू म्हणून बाहेर वगैरे. आणि संतोष मॅच बघत बसला होता तिथं. तो पण म्हटला की मच्छर आहेत खूप भाऊ. त्याच्यामुळं मग आम्ही दोघांनी गाडीतच झोपायचा निर्णय घेतला. कारण की गुड नाईट वगैरे गाडीत, त्याच्यामुळं मच्छरांचा काय प्रॉब्लेम नाही. झोप झाली तशी व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. पाटे जरा बरं वाटतं वातावरण. मग नंतर पाट फॅन बंद करायला लागतो. पण आता परत गरमी भयानक चालू झाली. आता बघू कधी गाडी खाली होती. आणि ट्रान्सपोर्टला पण कॉल केला, तिथं पण गाड्या नाही आहेत. म्हटलं भरेल उद्या 100% गाडी. बेलूरला गेल्यानंतर एकदा त्यांना फोन करायचा, म्हणजे गेंड्या हल्लीतून लोड असेल तर तो तिथूनच लोड करेल. बघू आता पहिले गाडी खाली झाली की जाऊयात, निघूयात मित्रांनो. नाश्ता वगैरे करायला जाऊयात. एकदा पॉईंटला गाडी लावली की नाश्ता करायला जाता येईल. तो बघूयात किती वेळ लागतो, काय होतं ते मित्रांनो. दुपारचे 2:30 वाजलेत. गाडी बघा आपली अर्धी खाली झाली. आता जेवायला गेले ते 1 वाजता, पण अजून आले नाही. निवांत बसले झाडाखाली ते लुडो खेळत सगळे हमाल लोक. कारण की मागं गाड्या नाहीत, एकच गाडी आहे. त्याच्यामुळं ते निवांत करतात. आता किती वाजवतात काय माहिती. 4 वाजवतील बहुतेक इथंच. त्याच्यानंतरच निघाल बाबा. निवांत बसले सगळे. कुठंच लोडिंग वगैरे चालू नाही. बघूयात आता किती वेळ लागतो आणि काय होतं ते. या साईडला एक गाडी आहे, तेवढीच आहे खाली करायची. त्याच्यामुळे निवांत आहेत. ती समोर जी गाडी दिसते तिला खाली करायचं. त्याच्यानंतर फक्त ती एकच गाडी आहे. त्याच्यामुळे एकदम निवांत काम चालू आहे त्यांचं. नाही तर आता मागं जर गाड्या असत्या तर आत्तापर्यंत कधीच खाली झाली असती गाडी. पण मागं पण गाड्या नाहीत, त्याच्यामुळे निवांत चालू आहे. आणि भयानक म्हणजे भयानक गरमी आहे. संध्याकाळचे 4 वाजलेत मित्रांनो. गाडी खाली झाली. 2 बॉक्स जरा डॅमेज होईल आपले. त्याच्यामुळं रिसिप्ट भेटायला वेळ लागत आहे. ही गाडी लावली आता खाली करा. 3री गाडी आहे सकाळपासून. आपल्याच गाडीला 4 वाजले. आता ही करतील 6 वाजेपर्यंत, म्हणजे बरोबर त्यांची सुट्टी होईल. तर पोच घेऊयात आणि निघूयात मित्रांनो. बराच वेळ झाला का आत्तापर्यंत. खूप लांब गेलो असतो. 10 तरी वाजतील, 9-10 वाजतील आपल्याला पोचता. तर गाडी खाली झाली मित्रांनो. निघालो आता याच्यासाठी, चिकमंगळूरसाठी. आलोय पुढं जरा एक 10 किलोमीटर गोडाऊनपासून पुढं आलोय. या रस्त्याचं सगळं काम चालू आहे आता. बऱ्यापैकी काम झालेलं आहे. अजून बऱ्यापैकी काम बाकी पण आहे. पलीकडच्या साईडला पुलाचं बांधकाम चालू आहे बघा. मंगलोर ते बँगलोर हायवे हा. हसनवरून जातो हा पुढं बँगलोरला. आपल्याला हसनपर्यंत पण नाही जायचं. शकलेशपूर म्हणून गाव आहे. त्या गावातून आपण बेल्लूरसाठी टर्न घेणार. बेल्लूरवरून 20 किलोमीटर चिकमंगळूर. घाट चढून वरती गेलो की शकलेशपूर येतं. घाट चढून गेलं की बराच खराब रस्ता आहे.
एकदा या रस्त्याचं काम झालं तर एकदम स्टार रोड होईल. काम कधी होतं तर काय माहिती, कारण की आता पावसाळा चालू होईल इथं. पुढच्या महिन्यापासून इथं पाऊस चालू होईल, पण परत रेंगाळतो. कारण की बऱ्याच वेळा पावसाळ्यात दरड वगैरे कोसळून शकलेशपूरचा घाट बंद असतो, त्यामुळं इथलं काय सांगू नाही शकत. बघू आता किती वाजतात वगैरे. एक तर बेल्लूरला जेवण करून जाऊयात, नाही तर चिकमंगळूरलाच अलीकड जेवण करूयात. टाईम किती होतो त्या अंदाजानुसार आपलं ठरवूयात. पोचूयात मित्रांनो लवकरात लवकर. मित्रांनो, अचानक वातावरणात बदल झालाय बघा, आणि पाऊस चालू झाला चांगला. एकदम जोरात पाऊस चालू झालाय. अचानक 5 मिनिटाच्या आत वातावरणात बदल झाला. गरमी गायब झाली सगळी. मस्त वातावरण झालंय आता. चांगला पडायला पाहिजे. 5-10 मिनिटं पडून थांबायला नाही पाहिजे. चांगला एकदम जोरात पडायला पाहिजे. बघू आता कितपर्यंत पडतो. वातावरण गार झालं, बस झालं. गरमी गायब झाली सगळी. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजले. आलोय आता गुंड्या गावाच्या पायथ्याला, म्हणजे इथून घाट चालू. चहा पिण्यासाठी थांबलो. इथं स्पॉट होते बघा, गाड्या सगळ्या दिसतात. इथं चहा पाणीसाठी भरपूर हॉटेल वगैरे. इथून चहा पाणी वगैरे करून लोक निघतात. आम्ही पण म्हणतो जरा चहा पिवा. चहा पिऊन लगेच निघणार. आता घाट चालू होईल. घाट संपल्यानंतर भंगारे रस्ता आहे. सगळ्या रस्त्याचं काम चालू आहे. मध्ये आधी पण काम चालू आहे, पण अख्खा घाट सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, त्यामुळे घाटात काय प्रॉब्लेम नाही. तर चहा पिऊन निघूयात मित्रांनो लगेच. नमस्कार, सुप्रभात. आज दुसरा दिवस आहे मित्रांनो. सकाळचे 6:30 वाजलेत. रात्री आम्ही 10 वाजता पोचलो. इथं उशीर झाला. बेल्लूरलाच आम्ही जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर डायरेक्ट इथं आलो. जरा पाऊस पडत होता. इथं नाही पडला पाऊस रात्री, पण बेल्लूरला मागं पाऊस झाला. बऱ्यापैकी नाही, पण थोडाफार तरी झाला पाऊस. त्याच्यानंतर आलो आणि डायरेक्ट पडली. आत्ता उठलो आहे. आता चाललो आहे ऑफिसला. बघू काय होतं काय नाही, कारण की आपलीच एक गाडी आहे आणि अन्नाची गाडी आहे बघा इथं मागं, आणि 6 टायर 3 आहेत, त्यामुळं 100% भरणार. पप्पूशेठ ढवरेच्या पण 2 गाड्या आहेत, पण ते भरायला गेल्यात, कालच गेल्यात ते भरायला. तर त्यामुळं आपली गाडी 100% भरेल. तर जाऊयात पहिले ऑफिसला, बघूयात काय होतं आणि कुठलं लोडिंग आपल्याला भेटतं ते. निघूयात मित्रांनो. संतोष पण आवरले. आम्ही दोघं पण चाललो आहे ऑफिसला. जाऊन बघूयात काय होतं आणि काय नाही. आज मित्रांनो आलो आहे ऑफिसला जाऊन. आपल्याला लोडिंगची ऑर्डर भेटली. इथून 25 किलोमीटर गेंडाहल्ली गाव आहे, तिथं जायचं. तिथून आपलं लोडिंग आहे. विजयलक्ष्मी मिल म्हणून आहे, आणि आपल्याला चिंचवडचा लोड भेटला. गावातल्या पण गाड्या होत्या 1-2, बहुतेक त्यांना सगळा हे लोड भेटला. लोक म्हणजे मार्केट वगैरेचा. आणि पप्पूचे ढोरेचे पण 3 गाड्या आहेत. 3 गाड्यांना पण मार्केटचा लोड भेटला कालच, नाहीतर आपल्याला भेटला असता आज. पण जाऊन द्या. चिंचवड पण म्हणजे चामुंडाचा लोड आहे. तर जाऊयात मित्रांनो मिलमध्ये, कारण की 8:30 वाजले. 9 वाजेपर्यंत पोहोचायचं. निघूयात आता मित्रांनो. दुपारचे 3:30 वाजलेत. आत्ता चाललो आहे नाश्ता करायला. सकाळी आम्ही नाश्ता करून आलतो. दुपारी काही जेवायला गेलो ना, कारण की जराचं लांब आहे.
त्याच्यामुळं आपलं कंटाळा केला, पण आता भूक लागली परत. झोपलो होतो दोघांनी, पण आता आंघोळ्या केल्यात मस्तपैकी फ्रेश झालो. कारण की पुण्यातून निघाल्यापासून आंघोळच नव्हती, त्याच्यामुळं पाणी होतं, त्याच्यामुळं पहिले आंघोळ करून घेतले. पाऊस झालेला आहे इथं बऱ्यापैकी. आता वातावरण परत झालं आहे तसं पावसाचं, बहुतेक पडेल संध्याकाळी. तर बघूयात किती वेळ लागतो, काय होतं ते. जाऊन येऊयात पहिले नाश्ता करू. जेवायचं तर काय इच्छा नाही मित्रांनो. अंडा पफ खातोय, अंडा पॅटीस. कारण की 3:30 पावणे 4 झाले आता, त्याच्यामुळं दोघांनी पण विचार केला नॉर्मल नाश्ता करून नंतर आपलं रात्री जेवता येतो. भाऊ तर चालू झालं लगेच. भाऊला भूक लागली होती, त्याच्यामुळे लगेच चालू झालं. बघू आता किती वाजतात वगैरे भरल्यानंतर, आणि त्याच्यानंतर मग रात्री कुठेतरी चांगलं जेवण करूयात, खाऊयात पहिले मित्रांनो अंडा पॅटीस. काल पाऊस झालाय मित्रांनो इथं. लगेच मिलमध्ये राडा बघा, सगळं चिखल. पावसात फक्त हेच आलं असतं तिथं. चिखल खूप भयानक होतो, टायरचं वाटं होतं, त्याच्यामुळं फक्त चिखलात दगड वगैरे असतात, त्याच्यामुळं काय लक्षात येत नाही. त्याच्यामुळं सगळं टायर वगैरे कट वगैरे व्हायचं चान्सेस असतात. पुढं पण तिथं पण सगळं पाणी पाणी झालं. आणि हे बघा ह्याचं काय चाललंय, वरती चढून मस्तपैकी वरतून बघतोय कुठं काय चाललंय ते. हे बघा सगळा राडाच. या मिलमध्ये जरा जास्तच राडा असतो. जाऊयात बघूयात किती गाडी झाली वगैरे काय. पाऊस चालू झाला बघा मित्रांनो. चांगला विजा पण कडकडते. आता जास्त नाही पाडायला पाहिजे. सकाळ वल्ला माल आहे, त्यामुळं वजन येईल लगेच. हे बघा पहिलेच राडा आहे. किती वेळ पडतो काय माहिती. आता अजून जोरात नाही चालू, बारीकच चालू आहे, पण चालू झालाय. गाडी लोडिंग चालूच आहे आपलं. गाडी लोडिंग करायचं थांबलेलं नाहीये. चांगला जोरात चालू झालाय बघा मित्रांनो पाऊस. बघा आमच्या माणसांची छत्री. लोडिंग पण थांबले आता. गरम पण होत होतं, आता गार पडेल बघा थोड्यात. जास्त पडायला नाही पाहिजेत, नाही तर गाडी काढायची घालायचं फार अडचण होते. बघूयात किती वेळ पडतोय आता. मित्रांनो रात्रीचे 8:30 वाजले. गाडी भरली आपली, 7 वाजता भरून निघालो, पण पाऊस चालू होता त्यामुळं का तिथं व्हिडिओ वगैरे काढता नाही आला. बरोबर 25 टन आली. एका ह्याच्यातच 25 टन आली, ते बरं झालं. नाही तर परत कमी आली तरी परत मिलमध्ये घालायला लागली असती, आणि जास्त जरी आले असती तरी माल काढण्यासाठी परत हे करायला लागलं असतं. पण ॲक्युरेट गाडी आली, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आहे. आता जाऊयात, निघूयात. आता सगळ्यात पहिले जेवण वगैरे करायचं, कारण की जेवलो नव्हतं दुपारी, बघितलं फक्त नाश्ताच केला होता. त्याच्यामुळं आता भूक लागली. आणि पाऊस खूप झालाय इथं. चिकमंगळूरमध्ये बिलकुल पाऊस नाहीये, पण गेंडा आलीत भरपूर झालेला पाऊस मित्रांनो. तर मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघता येईल की आम्ही कुठपर्यंत गेलो रात्री वगैरे ते. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद. बघा मित्रांनो, रिअल बॉडी मिल मध्ये काम करणारा हमाल येतो. ओरिजिनल कटिंग बघा त्याची, याला म्हणतात रिअल बॉडी. कसा आहे, 6 पॅक त्याचे, तो नेमका त्या साईडला वळायलाय. त्या बघा कशी बॉडी, नाद नाही करायचा. हिरो हिरो. कटिंग बघा त्याची.